तर मित्रांनो, तुम्ही आपला कोल्हापूरचा ब्लॉग बघितलाच असेल. हा आपला आदमापूरचा ब्लॉग आहे आणि आता आपण कोल्हापूर टू आदमापूर हा प्रवास करत आहोत. तर आता सध्या आपण आदमापूर फाट्यावर आलेलो आहोत आणि इथं काही रिक्षा भेटतात. 10-20 रुपये घेतात. ते आपल्याला बाळूमामाच्या मंदिरापाशी सोडतील. तर आता रिक्षात बसून मंदिराकडे जाऊयात. सो फायनली आपलं आदमापूरमध्ये आगमन झालेलं आहे आणि आपण सध्या भक्तनिवासमध्ये थांबलेलो आहोत. बाकीचा इंट्रोडक्शन मी तुम्हाला नंतर देतो, कारण की आता आरतीची वेळ झालेली आहे. 7 वाजताची आरती. आणि ही गाडी बघा ना, काय खतरनाक बनवली. आयसुझू. आय डोंट नो याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करतात, पण काय परफेक्ट आहे. एकदम हायलेक्सची बहीण वाटते. सेकंड 2-2 आहेत आणि बुलेरो पण बनवलेली आहे प्रॉपर त्याच लेवलला. मंदिरापासून थोडं लांब आहे भक्तनिवास. एक 5-10 मिनटात आपण मंदिरात पोचूयात. मंदिरात पोचल्यानंतर बाकीचं तुम्हाला मंदिर वगैरे कसं आहे काय ते सर्व दाखवतो. आणि तुम्हाला एक सांगतो, 3 गोष्टी माहीत असल्याशिवाय इथं येऊच नका आदमापुरात. एक तर कसं यायचं भक्तनिवासात, म्हणजे राहण्यासाठी काय काय कसं कसं एका रूममध्ये किती किती ते एक. आणि तिसरी गोष्ट ती तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. ह्या 2-3 गोष्टी माहीत असल्याशिवाय इकडे यायचा विचार करू नका, कारण की खूप झंझट आहे बाबा. बाकी मी तुम्हाला सर्व प्रॉपर इन्फॉर्मेशन देतच राहीन. आता सध्या अंधार होतो, मी दिसतोय का नाही माहीत नाही, पण बघा आता जसं आहे तसं ॲडजस्ट करून घ्या. आणि इकडं आमची फॅमिली चालली त्या साईडनी आणि मी ह्या साईडने. आता मंदिरात जाऊन बाकीचं तुम्हाला दर्शन वगैरे करवतो. आणि बाकीचं जे आहे ते उद्याच्याला, कारण की आता संध्याकाळ थोड्या वेळात रात्र होईल. आता झोपायचं आहे, जेवण वगैरे करून ते बाकी सगळं तुम्हाला दाखवतो. ब्रिज संपल्यानंतर इकडं भक्तनिवास आहे ह्या साईडला, मागच्या साईडला. आणि इथनं जो सर्व्हिस रोड आहे, इथनं मंदिराकडे जातो आपण. आता आपण मंदिराच्या दिशेने जातो, भक्तनिवासकडनं मंदिराकडे जातो. इथं शूज रॅक आहे. इथं आपले चपलं बुटं काय असतील ते काढून ठेवा. तो आता येणाऱ्या काही मिनटात आरती चालू होईल. 7 वाजता आरती असते. अजून 10-15 मिनटं बाकी आहेत आणि 10-15 मिनटात आरती चालू होईल. आरती झाल्यानंतर मग आपण दर्शन करूयात. आता सध्या आरतीची वाट बघूयात आणि आरती करून घेऊयात. आणि पिंपळाचं झाड. तर आमचे आबासाहेब म्हणतात आधी दर्शन, मग बाकी सगळं. चला आता आम्ही दर्शनाला जातोय. मंदिर गेट बंद. इकडनं नाही पप्पा एंट्री होते. आम्हाला एंट्रीच माहीत नाही, म्हणून तुम्ही पहिलं लक्ष करत जावा. पहिलं माझा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर येते. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती पडेल एंट्री आहे कुठून. इथून नाही एंट्री पप्पा, तिकडून नाही वाटतं एंट्री. चला तिकडे चला. तेव्हा तुम्हाला एंट्री दाखवतो, म्हणजे मी शोधतो आणि मग तुम्हाला दाखवतो. चला एंट्री इथून नाही. चला मंदिराची साफसफाई चालू आहे, कारण की आरतीची वेळ झाली. आता साफसफाई झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर मग मे बी मध्ये प्रवेश असू शकतो. जे गेट बंद बघितलं ते इकडनं एंट्री आणि तिकडनं एक्झिट असू शकतं. असंच काहीतरी. आणि आता सध्या सगळेजण इथं बसलेत, आरतीची वाट बघतायत. तेच गेट आहे, त्याच गेटने वरी दर्शनाला जायचं. ही लाईन लागते अशी वरी. पळा 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 लाईनीत लागा. मगाशी मी जे गेट दाखवतो तेच गेट आहे एंट्री, पण ही लाईन लागते इथनं. आता ह्या लाईनीतून दर्शन घेतलं जाईल. तिकडचं दर्शन झाल्यानंतर आता श्री दत्तांचं दर्शन करण्यात येईल. इथंही थोडीफार लाईन आहे. मध्ये व्हिडिओ करण्यास सक्त मनाई आहे. चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि हे मेन मंदिर आहे. मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ काहीच अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे जे आहे ते बाहेरच शूट करण्यात येईल आणि दाखवण्यात येईल आपल्या सर्वांना. आणि या मंदिराचा परिसर सध्या खूप
अंधार झालेला आहे, म्हणजे रात्र झाली, लेट झाला आहे, 8-9 वाजत असतील, 8 वाजलेत. त्याच्यामुळं व्हिडिओ एकदम क्लिअर दिसणार नाही. आता सध्या आपण जेवण करायला जाऊयात, कारण की भूक लागलेली आहे खूप. तर चला आता तिकडे जाऊयात, जेवण करूयात. तर आता आम्ही महाप्रसादाच्या लाईनमध्ये थांबलेलो आहोत, आपले ताटं वाट्या घेऊन, सॉरी वाट्या नाही ताटं घेऊन, आणि एक पाणी बॉटल. बघू आता जेवायला काय. तर आता आम्ही जेवायला बसलो. सध्या जेवणामध्ये डाळ भात, एक भाजी आणि एक गोड पदार्थ, टमाट्याची चटणी आणि एक गोड पदार्थ. इथं सध्या एवढं जेवायला भेटते आणि आम्ही सगळेजण इथं बसलो. आज गर्दी नाही आहे, कमी गर्दी काय माहिती का, कारण की आज इथं पौर्णिमेला का अमावस्याला गर्दी असते नाही जास्त. अमावस्यालाच गर्दी असते म्हणजे आज गर्दी नाही आहे. चला आता आपण जेवण करून घेऊयात, बाकीचा व्हिडिओ नंतर. तर आता पोट भरून जेवण केलं. इथं जेवणाची एकदम उत्तम सोय आहे, पण ताटामध्ये पूर्ण संपवल्याशिवाय बाहेर निघू देत नाहीत, त्याच्यामुळं काही वाटोळं करायचं नाही. आणि इथे अन्नधान्य गोडाऊन आहे, धान्य गोडाऊन विभाग, इथे सर्व धान्य साठवलं जातं. मला ह्यांची एक पद्धत आवडली. हीच पद्धत सेम शिहोरला पण आहे. तुम्ही काहीच अन्न वाटोळं करू शकत नाही. तुम्ही तुमच्या ताटात जेवढं घेतलं आहे तेवढं तुम्हाला पूर्ण संपवणं म्हणजे संपवणं आहे. काय चाललं यांचंही, काही तर करतायत. सो लेट्स गो. चला आता आपल्या निवासस्थानी निघूयात आपण. तर जेवण करून आता जेवण झाल्यानंतर आम्ही आपलं भक्त निवासात रिटर्न आलोत. ओके, ताक घेऊन. ताक इज कंपल्सरी. ताक पिणं खूप गरजेचं आहे बाहेर असल्यानंतर, कारण की जेवण वेळेवर भेटत नाही, आपण काही खात राहतो. तर जे भक्तनिवास आहेत ह्याच्या रूम आहेत, ह्या तुम्हाला आता गेल्याच दाखवून, किंवा मे बी मग डायरेक्ट उद्या सकाळी, कारण की आता खूप अंधार झाला आहे, आता काही दिसणार पण नाही. मी तुम्हाला ह्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन आत्ताच सांगून देतो. चला या, एक मिनट. ही बघा, ही आमची रूम आहे, खिडकी बंद, आमच्या छोट्या ताईसाठी. मी जे आता तुम्हाला बोलू रूल्स अँड रेग्युलेशन्स काय कसं आहे ते उद्या सकाळी सांगतो मी तुम्हाला. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला माहिती पडेल की कितीला रूम भेटते, किती पैसे लागतात, किती डिपॉझिट करावं लागतं, गरम पाणी आहे का, थंड पाणी आहे का, आंघोळीची काय सोय आहे, काय सोय नाही. आपला अँगल कधी पण कुठं पण जातो, आपला अँगल परफेक्ट नसतो. आपले रॉ व्हिडिओ आहे, तुम्हाला पहिलंच सांगितलं मी. एका हातात ताक आहे, त्याच्यामुळे मला समजूनच गेले कसं व्हिडिओ बनवू. आता आमची रूम नंबर 204, 205, सेकंड फ्लोअर, 4 आणि 5. ही एक, ती एक. बाकीचं तुम्हाला सकाळी सांगतो मी, आणि सकाळीच रूम पण दाखवतो कशा आहेत काय आहेत ते. चला आता बघू, खाली गेलो तर अजून शूट करूयात, नाहीतर मग झोपायची तयारी बाबा, खूप थकलो आहे. तर मित्रांनो, आता आदमापूरमध्ये आपली आज गुड नाईट होणार आहे, आणि हा ब्लॉग कंटिन्यू राहील. उद्या आपण जिथं बाळूमामाचा तो खांबा आहे, ज्याचं सर्वजण दर्शन करतात, काय त्याचं नाव कधी म वरून काहीतरी नाव आहे त्याचं, मीही विसरलो. मेदाक, आय डोंट नो. जे आहे ते मी तुम्हाला सकाळी सांगतो, आता सध्या विसरलो मी. उद्या सकाळी आपल्याला तिथं जायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण दुसरीकडे निघणार आहोत. तर हा व्हिडिओ कंटिन्युअसली राहील, उद्या सकाळी पण राहील. आणि उद्या सकाळी मी तुम्हाला हा पूर्ण परिसर दाखवतो, हा भक्तनिवास कसं आहे काय. आता सध्या झोपतो, 10 पण नसतील वाजले, पण लवकर झोपते कारण की सकाळी लवकर उठायचे. आणि मी तुम्हाला बाकी सर्व सांगतो की इथं गरम पाणी आहे का नाही, किंवा रूममध्ये किती पर्सन राहू शकतात एका रूममध्ये, काय चार्जेस आहेत काय नाही, हे सर्व उद्याच्या डिस्कस करूयात. आता सध्या गुड नाईट. तुम्ही पण झोपा. नाही, तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ बघा, मी झोपतो. बाय नाही, व्हिडिओ उद्याच्याला एंड होईल. आता सध्या फक्त गुड नाईट. तर जसं की मी तुम्हाला रात्री सांगितलं होतं, मी तुम्हाला सकाळी रूम दाखवतो. तर हा काय एंट्रन्स आहे, हा सेकंड फ्लोअर आहे. सेकंड फ्लोअर या रूम आहेत. आम्ही कॉटवाली रूम घेतली होती, कॉट, नॉन कॉट, AC, नॉन AC सगळे फॅसिलिटी अवेलेबल आहेत. ही कॉटवाली रूम आहे. एका रूममध्ये 3 बेड येतील, आणि जर तुम्ही नॉन कॉटवाली घेतली तर फक्त 3 गाद्या येतील. बाकी हातरायचं पांघरायचं वगैरे सर्व प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर हा माझा लुक आहे सकाळचा, एकदम ओकेमध्ये ओके. आणि हे बाथरूम वगैरे आहे, इथं संडास अटॅच आहे, संडास बाथरूम सगळं ओके. आणि ही अशी काही रूम आहे, रूम मोठी.
आरामशीर तसं तर बघायला गेलं तर 5-6 जण झोपू शकतात, पण 3च बेड आहेत. आणि बाकी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो बाकी हा परिसर कसा आहे काय आहे. इथंच दाखवतो वरनं पहिलं, मग बाकी खाली जाऊन दाखवतो. 1 मिनिट. तर हा परिसर बघा असा आहे. ही गॅलरी आहे छोटी छोटी. हे गार्डन, तिथनं एंट्रन्स आहे, तिथनं एंट्री आहे मध्ये. एवढी मोठी पार्किंग भेटेल तुम्हाला. ओके, आता आपण तिथं जाऊयात आणि तिथनं जाऊन तुम्हाला बाकी सर्व हा व्ह्यू दाखवतो. आणि थंडी बाबा एकदम नेक्स्ट लेवल थंडी आहे सध्या इथं. गार भरपूर लागते, पण वातावरण एकदम चिल आहे, मस्त वाटतं, एकदम फ्रेश. नो पोल्युशन वातावरण आहे, नो पोल्युशन. तर चला आता तुम्हाला खाली जाऊन बाकी सर्व दाखवतो मी. खाली जाऊयात आपण. हे असं काही भक्तिनिवास आहे. बाकी चार्जेस किती, एका रूममध्ये किती जण राहू शकतात काय नाही, हे सर्व मी आता तुम्हाला थोडं पुढे जाऊन सांगेनच आता थोड्या वेळात. तर आता असा विषय की आत्ता जायचं नाश्ता करायला. नाश्ता करूयात. आणि थंडी बाबा भरपूर थंडी आहे इथं. बाकी वातावरण एकदम मस्त आहे. आता तुम्हाला मी बाकी हे सर्व सांगतो की तिथं एका रूममध्ये किती जण राहू शकतात आणि पैसे किती आणि डिपॉझिट किती करावं लागतं. इथं डिपॉझिट जरा करावं लागतं तुम्हाला. डिपॉझिट नंतर रिटर्न भेटलं जातं. मग आता ते किती डिपॉझिट आहे काय हे सर्व तुम्हाला सांगतो मी आता. तर राहण्यासाठी अशी काही सोय आहे. साधी रूम, कॉट रूम, नॉन AC आणि AC. खोलीभाडी 300, 400, 700 आणि 1000. तर ॲडव्हान्स द्यावं लागतं. साधी रूम केली तर 500, कॉटला पण 500. एकूण 4 व्यक्ती, 3 व्यक्ती, 3 व्यक्ती. जिथं 4 व्यक्ती लिहिले तिथं 4च व्यक्ती थांबतील. जिथं 3 लिहिले तिथे 3. तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही. जे ते नियम आहेत ते नियम पूर्ण फॉलो करावे लागतील. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन पे इथं काहीच चालत नाही. फोनपे, गुगल पे वगैरे काही नाही. जे आहे ते सर्व कॅशमध्ये सगळं केलं जातं. गरम पाण्याची सोय वगैरे आहे. पहाटे 3पासून ते सकाळी 7पर्यंत. तर आता भक्त निवासातून निघून आता आम्ही सध्या नाश्ता करायला जातो आहे. आत्ता वाजलेत 7:45. आता बघू नाश्त्याची कुठं काय सोय. पूर्ण फॅमिली निघालेली नाश्ता करायला. आता कुठं तर जाऊयात आणि मस्तपैकी प्रॉपर एक लेवलला एक नाश्ता करूयात. बघूयात नाश्त्यामध्ये आहे तरी काय काय. फायनली नाश्ता आलेला आहे. मिसळ, डोसा आणि 2 प्लेट पोळी, अजून एक उत्तप्पा बाकी आहे. आता इथं सध्या म्युझिक चालू आहे त्याच्यामुळं मी थोडक्यात ओरखतो. तर फायनली आता चेकआउट झालेलं आहे आमचं आणि आम्ही भक्तिनिवास सोडलेला आहे. आणि हे बघा, ही अशी पावती याची 1800 दिले होते. 800 रूमचे झाले होते, 1000 रुपये परत. आणि हे बघा याचं काय मी आता याच्यासोबत खेळतो गाडी येईपर्यंत. आता आपल्याला जायचं मेटकेला जायचं आहे ना. हां, मेटके तिकडे जायचं आहे. मग बाकीचा प्रवास तुम्हाला दाखवतो ते. तर आता आपण मेतके गावात आलेलो आहोत. मेतके किंवा मेतके हे नाही माहिती, पण मेतके गावात आलेलो आहोत. आता इथं बाळूमामाचा खांबा आहे, त्या खांबाचं दर्शन करूत आणि तिथून पुढं पुन्हा अजून बघूयात आपण कुठं जातो आहे कुठं नाही. तर फॅमिली येते मागणं, आपण पुढे जाऊयात तोपर्यंत. फाल सिद्धनाथ बाळूमामा मंदिर, मेदगे या ठिकाणी. चला आता आपण पुढे जाऊन दर्शन करूयात. आता इथं माहीत नाही व्हिडिओ शूटिंग अलाउड आहे का नाही, बघूयात आता पुढे जाऊन. तर आता आपण आलेलो आहोत, गर्दी नाही आहे एवढी. आणि तो बघा तो खांब, आपल्याला तिथं जायचं. हो, व्हिडिओ अलाउड आहे का नाही ते पूर्णपणे आपल्याला काय माहिती नाही. तिथं मामांची गादी आहे. सर मेतकेत आपण आलेलो आहोत आणि दर्शन झालेलं आहे. मध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही. जेवढं जमलं तेवढा काढला व्हिडिओ, पण तसं तर अलाउड नाही आहे. आता आपण अजून एका ठिकाणी मंदिरात जाणार आहोत. मला त्याचं काही नाव नाही माहिती. आपण काल जो रिक्षा केला होता, ज्या रिक्षाने आपण आलो त्याच रिक्षेमध्ये आपण रिटर्न जातो आहे. आणि तेच बाबा आम्हाला घेऊन फिरणार आहेत सगळीकडे, म्हणजे ते सर्व काही दाखवतील.
तर आता आम्ही सध्या इथं पोचलेलो आहोत आणि या सत्यवा देवी म्हणजे माता सत्यवा देवी यांचा वाडा आहे. बाळूमामाची सासरवाडी बोलली जाते याला. आता मी विचारलं एक जणाला. तर चला आता मधून आपण बघून घेऊयात कसं आहे आणि किती सुंदर आहे. तर ही एंट्री आहे. एंट्रीला 2 हत्ती आणि भरपूर असं सुंदर तर मध्ये दिसते. चला तुम्हाला मधलं दाखवतो. तर थोडंफार सध्या इथं बांधकाम चालू आहे पण वाडा अतिशय सुंदर आहे. बाप रे बाप, रचना बघूनच मी हैराण आहे. हे बघा, हे ते समुद्र मंथन ते विष वगैरे निघलं होतं त्यावेळेस महादेवाने विष पेलेलं. हे पूर्ण रचना आहे. इथं हे मंदिर आहे. त्याच्यानंतर हे बघा इथं मेंढी आहे आणि मधून तर एवढा सुंदर आहे ना भाई, एक नंबर. मी आताच दर्शन करा आलेलो, मध्ये अलाउड नाही आहे शूट, त्याच्यामुळं बाहेरचं शूट करतो आहे. हे बघा ही एंट्री. ही एंट्री आहे आणि एवढं अतिशय सुंदर एवढं बांधकाम आहे. हे रचना अतिशय सुंदर आहे. मे बी तिकडे व्हिडिओ अलाउड नसेल त्याच्यामुळे आपण लांबनच व्हिडिओ काढूया तिथं. तर आदमापूरचं दर्शन झालं. आदमापूरहून रिटर्न निघालो होतो आम्ही. आता सध्या कोल्हापूरमध्ये आलो. आता महालक्ष्मीचं दर्शन करूया. आदमापूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओची एंडिंग तिथे करू नाही शकलो. आता सध्या महालक्ष्मीचं दर्शन करायला चालू. आपण तिथून हा दुसरा व्हिडिओ चालू आहे. जुना राजवाडा कोल्हापूर. आता आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे आलो. आता बघूयात बॅग वगैरे कुठे ठेवायचे. आमच्याकडे खूप बॅग आहेत. इथून एंट्री. आता आमचं दर्शन झालेलं आहे. मध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता त्याच्यामुळं बाहेरच व्हिडिओ अलाउड आहे. हे मेन मंदिर आहे. इथं हे दुसरे, तिसरे, 3 कळस आहेत टोटल. आणि इथं अजून बाकीचे भरपूर मंदिर आहेत छोटे छोटे. बाहेर व्हिडिओ अलाउड आहे. मध्ये थोडंही तुम्ही मोबाईल काढू शकत नाहीत. फुल स्ट्रिक्ट आहे. इथं काय तुम्ही फोटो व्हिडिओ करू शकता. आता इथं पण मध्ये अलाउड आहे का नाही माहीत नाही. इथं पण बंद करावं लागेल. इथं काहीतरी काम चालू आहे. तर सध्या मंदिराचं जोरदार काम चालू आहे. 1 मिनिट, सेल्फीचा टाईम. सध्या आता फोटो सेशन आहे. पहिले फोटो काढू. इथं सध्या एवढं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, सगळीकडे कन्स्ट्रक्शनच चालू आहे सध्या मंदिरात. त्याच्यामुळं जरा व्हिडिओ वगैरे काढण्यास अलाउड नाहीत करत आहेत. बघू नेक्स्ट टाईम कधी होतं त्यावेळेस प्रॉपर परफेक्ट व्हिडिओ बनवू. तसा तर कधी या तुम्ही मंदिरातला आतला व्हिडिओ तुम्ही बनवूच शकत नाही. आता इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे पूर्ण आणि ही पूर्ण लाईन आहे. कमीत कमी 2 तास लागले ना आपल्याला लाईनमध्ये. 2-2.5 तास गेले पूर्ण लाईनमध्ये. बघा इकडे काम चालू आहे आणि पूर्ण लाईन इथनं एंट्रीमध्ये. चला आता बाहेर जाऊयात. या आदमापूरचे व्हिडिओ तर साईड करतो. पर्सनल व्हिडिओ नाही बनवा त्याचा. तुम्ही सगळे व्हिडिओ तर बघितलेच असतील पण कोल्हापूरचा महालक्ष्मीचा ब्लॉग काही नीट बनला नाही व्हिडिओ, कारण की इथं व्हिडिओग्राफी अलाउडच नाही आहे. हे बघा अशी काही मूर्ती आहे मध्ये. इथनंच दर्शन करून घ्या. ओके, तर चला आता आम्ही जेवायला जातो आहे. थोड्या वेळातच आपली ट्रेन आहे. ट्रेनकडे जाऊ, रेल्वे स्टेशनवर जाऊनच ब्लॉगची एंडिंग करतो. आता सध्या जेवायला निघत. सो नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझे सगळे ब्लॉग बघितले असतील, 2 किंवा 3 जे असतील. तर सगळ्या व्हिडिओंना प्रेम द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच व्हिडिओ येत राहतील. आपले चॅनलवर काहीतरी 620-617 सबस्क्रायबर्स आहेत. आपल्याला 1000चा क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे. सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि जे पण काही व्हिडिओ टाकतो ते रॉ असतील, जास्ती एडिट वगैरे नाही, स्क्रिप्टेड नाही, काय नाही. जे असेल ते जसं आहे तसं तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता सध्या प्लॅटफॉर्मला आहे आणि सर्व ब्लॉगची आणि जर्नीची पण एंडिंग आताच करतोय, कारण की आता उद्या सगळे आपण घरी असू. त्याच्यानंतर एखादा नवीन व्हिडिओ येईल. नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.